ते हे सगळं 100 रुपये आले. किती लागेल? 20 रुपये, जास्त नाही. नमस्कार, कसे आहात? तर उद्या आहे गुढीपाडवा आणि आज आहे शनिवार. तर बऱ्यापैकी माझी सगळी सफाई झालेली आहे. आज मी चिकूचं वॉर्डरोब, स्टडी टेबल वगैरे सगळं क्लीन केलं होतं आणि आता थोडंफार आहे जे उद्या सकाळी थोडंसं सोपं जाईल म्हणून मी ही गॅलरी जी आहे ती पूर्ण धुवून घेते. या गॅलरीतून पाणी जात नाही, त्यामुळे मला ही गॅलरी पुसून घ्यावी लागते. पण मी आठवड्यातून जेव्हा कधी वाटेल खराब झाल्यासारखं तर तेव्हा मी धुवून घेते. तर आता सगळी गॅलरी मी जी आहे ती व्यवस्थित धुवून घेते. सकाळी परत मी पुसून घेणार. इथेच गुढी उभारायची आहे, त्यामुळे तर ही सगळी क्लीन करते मी गॅलरी. कारण उद्या आहे ना बाकीची कामं असतात भरपूर आणि सकाळी मला शक्यतो लवकरच गुढी उभारायची आहे आणि स्वयंपाक पण आहे करायचा. त्यामुळे दुपारी खूप ऊन पडते या गॅलरीत, म्हणून मी संध्याकाळी ही गॅलरी धुते म्हणजे थोडंसं थंडावा राहील आणि ऊन कमी आहे, त्यामुळे गॅलरी थोडं मी उभा राहू शकते. नाही तर खूप ऊन आहे. या उन्हाळ्यातला पहिला आमरस मी आज गुढीपाडव्याला बनवते. तर याच्या आधी मी एकदा बनवलेलं, पण ते आंबे कच्चे होते थोडेसे, म्हणजे थोडासा आंबट रस लागत होता. माझ्याकडे पाहुणे आलेले जेवायला, त्यामुळे मी पुरणपोळी आणि रस केला होता. पण आज खरे आंबे असे आहेत जे उन्हाळ्यामध्ये चांगले भेटतात आपल्याला. आता मार्केटमध्ये भरपूर आंबे आलेत. तर आज म्हटलं गुढीपाडवा आहे, आमरस पुरी करावी जी सगळ्यांनाच आवडते. मला शक्यतो आमरसपेक्षा आंबा आवडतो खायला असंच, पण आज नैवेद्य पण दाखवायचं आहे तर म्हटलं आमरस बनवते. आणि आमच्याकडे होळीला पोळी करतात, तसंच गुढीपाडव्याला पुरी बनवतात. तर हे जे बॉक्स आहेत ते मी सकाळी सफाईवाले दादा येतात त्यांना देऊन टाकेल कचऱ्यामध्ये, कारण मला घरात खूप सामान नको वाटतं पसारा. त्या बॉक्सला खूप जागा लागत होती म्हणून मी तो बॉक्स काढला, पण त्याच्यामध्ये छान आंबे पिकतात. तर आज मी बनवते बासमती राईसची खिचडी बनवते, म्हणजे बनवली आहे. मी बाहेर गेली होती तर म्हटलं आता पटकन खिचडीच करावी, उद्या तर आहे पंचपक्वान्न. तर इथे बासमती राईसची मस्त खिचडी बनवते. आज मी पातेल्यातच करते. कधी कधी कुकरमधली टेस्ट वेगळी लागते, पातेल्यातली वेगळी लागते, कढईमध्ये खिचडी करतो त्याची वेगळी टेस्ट लागते. तर म्हटलं आज छान पातेल्यात बनवते, पटकन पण होईल. तर हे मॉपचं जे स्टिक आहे ते आणले मी, माझं तुटलं होतं त्यासाठी मी फक्त ते आणलं. माझा मॉपचा जो बॉक्स आहे तो छानच आहे, त्यासाठी म्हटलं फक्त स्टिक भेटतं का बघूया. तर ते मला भेटलं. मी बघत होती दुसरंच मॉपचं पूर्ण, पण ते खूप महाग पडत होतं. 1800-2000 काहीतरी प्राईस होती. तर म्हटलं जे आहे तेच चांगलं आहे माझ्याकडे, फक्त स्टिक खराब झाली होती तर त्यामुळे ती घेऊन आली आहे मी. आणि बाकी काय उद्या पूजेसाठी लागणार ते देवांना हार, फुलं वगैरे, मंदिरासाठी हार वगैरे. बाकी मी खूप जास्त मार्केटच्या मध्ये नाही गेली. मी काल शुक्रवारी जाणार होते पण वेळच नाही मिळाला, त्यामुळे मग आज घेऊन आले. खूप गर्दी आणि खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे मला जितकं सामान भेटेल तेवढं मी घेऊन आली. फक्त मी तोरण नाही आणलं, मी तेच माप घेते ते दोऱ्याचा. घेऊन आलो काय ते हे सगळं बॅग दिला, ती बॅग देऊन टाकली पोरीला. एका मस्त उघडून उघडून बघत होते, आम्ही बघत होतो काय करते. ओ पियानो, पियानो वाजवत होती. एवढी होती, एवढी.
तिला उपयोगाचं आहे का ते? तिच्या पाठी पाठी लोक चालले होते, दाखव दाखव दाखव. ती बाय बाळाला घेऊन अशी बसले होते. छोटा बेबी होता का? आम्ही दिली क्या दी कथं कोणती भाषा कथं म्हणून असं काही बोलत होती. मी गेलो आणि असं लपून लपून फाईल लावला. मग बघितलं मस्त उघडत होती. राहणार आहे बाबा उघडत होती. दिला मग दिलं खुश झाली. सगळं काढून बाहेर असं वाटलं. कायची आणायची. मी सामान सगळं घेऊन घरी आली आणि चिकू आणि त्याचे पप्पा गेले होते बाहेर. तर मी सांगितलं ना तुम्हाला, आज मी कपाट वगैरे साफ केलं होतं. तर त्याचे काही कपडे होते जुने आणि काही टॉयज होत्या. तर ते सगळं जे आहे म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये होत्या. तर ते सगळं तो देऊन आला. लहान मुलं असतात ते बलून्स वगैरे विकतात ना, तर त्यांच्याकडे बरीच लहान मुलं असतात. तर त्यांना तर मी चिकूचे कपडे त्यांनाच देते, म्हणजे ते घालू शकतात. चांगल्या कंडिशनमध्ये वगैरे आहे त्यामुळे. आणि मी देण्याच्या आधी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून देते कपडे. तर ते झालं. आणि टॉयज होत्या तर ते त्याने दिलं. तर तो सांगत होता येऊन की तिथे एक बाई होती, तिला दिलं आम्ही. आणि ती लगेच काढून बघत होती आणि छोटी पोरगी होती तर ती खेळत होती, असं त्याचा सांगायचा उद्देश होता. तर मी बऱ्याचदा बघितलं आहे. चिकूचं पण काही सामान वगैरे असतील चांगल्या कंडिशनमध्ये, चप्पल वगैरे असेल, सँडल. तर जेव्हा मी एकदा दिलं होतं तर त्या बाईने लगेच आहे ना ती सँडल तिच्या बाळाला घातलं आणि जी जुनी सँडल होती त्या बाळाची ती तिने टाकून दिली. तर आणि एवढी खुश झाली ती, तिचा पासुद्धा घेत होती, म्हणजे त्याला असं पप्पी वगैरे घेत होती, लाड करत होती त्याचा. तर खूप छान वाटतं असं बघून. तर चांगल्या कंडिशनमध्ये असलेल्या वस्तू आहेत ना आपण घरात असंच ठेवण्यापेक्षा कोणाला तरी देऊन टाकायचं, त्याचा वापर तरी होईल. द्यायचं आहे म्हणून खराब, फाटलेले किंवा तुटलेल्या खेळण्या वगैरे नाही द्यायच्या, त्यांना यूज होईल तसं द्यायचं. तर असो, मी हार नाही आणला म्हणजे दाराचं तोरण. तर जिथे त्या मावशी उभ्या असतात ना त्या हार आहेत ना 150ला, काही 140ला, असं काही बोलत होत्या. एकच आंब्याची पान त्याच्यात आणि त्याच्यात फुलं एक झेंडूची, आणि एवढं महाग. मी बार्गनिंग तर करतच नाही शक्यतो, जे प्राईस आहे त्या प्राईसमध्येच मी घेऊन येते. पण खूप जास्त बोले ना तर मी जाऊ दे म्हणून घेतच नाही. मी तरी थोडीफार असं एखाद्या वेळेस बोलेल तरी कमी करा म्हणून, पण संदीपचं तसं नाही आहे. तो तर 100ला असेल तर 110, 120 असं 10-20 जास्तच देतो. तर मी शक्यतो बार्गेनिंग करत नाही, पण काही प्राईस बोलले ना तर मी सोडून देते. त्यासाठी मी तो हार आणला नाही. आणि मी मंदिरासाठी तोरण आणलं, गुढीसाठी आणलं, पण गाडीसाठी राहिलं. तर आता होती फुलं तर म्हटलं जाऊ दे, आता मी कसा तरी बनवून टाकला. आणि एक नारळ आणलं आहे, विड्याची पानं आणली आहेत आणि साखरेचं जे हार आहे ते आणलं आहे. आणि आता हे सगळं मी व्यवस्थित बांधून ठेवते. ह्याच्यामध्ये आळ्यासुद्धा असतात, त्यामुळे हे असं फ्रीजमध्ये बांधूनच ठेवते. आणि सकाळी जे आहे ते छान आपली पूजा होईल. सगळं सामान पटकन भेटेलसुद्धा. सगळे हार मी एकत्र नाही ठेवते, वेगवेगळे ठेवते, खाली नेण्यासाठी, गाडीसाठी किंवा मंदिरासाठी वगैरे. तर हे मी मंदिरासाठी आणलं आहे आणि गुढीसाठी आणलं आहे. आणि काही थोडीफार फुलं आहेत, सुट्टी फुलं जी आपल्याला रोज लागतात पूजेला, त्यामुळे मी आणली आहेत. आणि आधीची पण थोडी आहे माझ्याकडे. आता उन्हामुळे ना खूप लवकर फुलं सुकतात ते, त्यासाठी. सण असल्यावर घरात एक वेगळंच वातावरण असतं. आणि आपले एवढे वर्षभरात सण असतात, महिन्यात असा एक पण दिवस नसेल की एखादा सण नसेल. दर महिन्याला काही ना काही असतं आणि प्रत्येक सणाची जी आहे मजाच वेगळी आहे. कामं करून आपण थकून तर जातो, स्वयंपाक सगळं घरातलं आवरणं, पूजापाठ सगळं करण्यात थकून तर जातो, पण एक्साइटमेंट वेगळीच असते. असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आदल्या दिवशी मी व्लॉग करते म्हणून हे सगळं करत नाही. मी आधीपासूनच या सगळ्या गोष्टी करते. गुढीसुद्धा मी लग्न झालं होतं माझं तेव्हापासून मी गुढी उभारते, त्यामुळे व्हिडिओसाठी काहीही नाही आहे देखावा. तर आता मी जेवून घेतो. खिचडी आहे नुसती, तर म्हटलं एक आंबा कापावा.
नैवेद्य पण मी दाखवलं आहे. काही बनवलं तर नैवेद्य दाखवते, तर इथे मी नैवेद्य पण दाखवलं आहे. आणि आत्ता 10:30 वाजले आहेत. मी तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवते. तर हे जेवण करून भांडी वगैरे घासून मग मला उद्या पूजेसाठी काय आसन लागणार आहे. परत ते साडी आहे ती वस्त्र म्हणजे ते काढायचं आहे. माझ्याकडे आहे. एका स्टॉलवर मी बघितलं होतं, पैठणी वस्त्र होतं आणि त्याची प्राईस 550-600 असं काहीतरी होतं. हाईट पण होती, छान होतं ते, पण मला थोडंसं महाग वाटलं. महाग म्हणजे काय, पैठणी आहे, महागच आहे. मी काय त्यांना सांगितलं नाही कमी करून मला द्या म्हणून, फक्त मी बघितलं सहज आणि पण मी घेतलं नाही. माझ्याकडे आहे. मी मागच्या वर्षीच घेतलं होतं एक वस्त्र, तर ते एकदाच गुढीला घातलं आहे, त्यामुळे म्हटलं यावेळेस पण तेच वापरावं. आईची साडीसुद्धा होती माझ्याकडे, पण आहे तेच वस्त्र म्हटलं छान आपण गुढीला जे आहे ते लावूया. तर ह्याच्यात ते सामान लागत नाही, त्यामुळे गुढीचं त्यामुळे ते वस्त्र मी सगळ्यात खाली ठेवले. आणि हे एक आसन मी काढून घेते, नैवेद्य आसन, आणि बाकी मंदिरासाठी काय आसन लागणार ते सगळं मी काढून ठेवून देते आत्ताच. पण खणाचे आसनसुद्धा खूप छान दिसतात, ते सुद्धा मार्केटमध्ये होते, पण मी नाही घेतले. माझ्याकडे आहे तर हाच आहे तो वस्त्र. मागच्या वर्षीचे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असणार तर त्याच्यात तुम्हाला हे दिसेल. छान आहे, कलरसुद्धा छान आहे. मला एक हिरवं जे आहे ते घ्यायचं आहे, बघू पुढच्या वर्षी. तर ते काढून ठेवते मी साईडला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅपी गुढीपाडवा.